अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर डॉक्टर अनिल बोंडे यांना जामीन मिळाला असून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बोंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। वरोडच्या तहसीलदारांना 30 मे 2016 रोजी कार्यालयात जाऊन शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात राज्याचे माजी मंत्री भाजपा नेते डॉक्टर अनिल बोंडे यांना अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे। संजय गांधी निराधार योजनेत एकूण 240 प्रकरणांमध्ये त्रुटी काढल्यामुळे वरोडचे नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना जाब विचारण्यासाठी डॉक्टर अनिल बोंडे हे कार्यकर्त्यांसह दुपारी तहसील कार्यालय धडकले होते। यावेळी डॉक्टर अनिल बोंडे यांनी तहसीलदारांना शिवीगाळ करीत तुला जिवंत राहायचे नाही का, तू माझ्या कार्यकर्त्यांचे काम केले नाही अशा शब्दात तहसीलदार काळे यांना धमकावले होते। तसेच कार्यालयातील शासन निर्णयाच्या प्रती आणि शासकीय फाईल फाडून टाकल्या होत्या। या प्रकाराबाबत नंदकिशोर काळे यांनी वरोड येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यावर 11 मे 2017 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते। वरोड तहसील कार्यालयात धुमाकूळ घालणाऱ्या डॉक्टर अनिल बोंडे यांना कलम 332 अंतर्गत दोषी ठरवले। जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना 3 महिने कारावासाच्या शिक्षेसह 10,000 रुपये दंड ठोठावला आहे। जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर डॉक्टर अनिल बोंडे यांना जामीन मिळाला असून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बोंडे यांनी बोलताना सांगितले। जनतेच्या हितासाठी तहसीलदारांना जाब विचारला होता, मात्र कायद्यानुसार अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या विशेष संरक्षणामुळे ते आमच्यासारख्या समाजकारण व राजकारण या विरोधात तक्रार देतात। जनतेसाठी केलेल्या कामाची ही शिक्षा मिळाली असून या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही डॉक्टर अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले। सप्टेंबर 2016चं प्रकरण होतं, 30/9/2016। तर त्यावेळेला श्रावणबाळ संजय गांधीच्या ज्या केसेस होत्या त्यामध्ये त्या व्यक्तींनी नायब तहसीलदारांनी 275-240 केसेस त्रुटीमध्ये काढल्या होत्या आणि त्रुटी एकदम साधी होती की तलाठ्याची सही नाही, खरं म्हणजे त्यांचीच गरज सही करणं त्यांची जबाबदारी होती, किंवा 5 रुपयाचा तिकीट लावलं नाही। GR होता 2012चा की 5 रुपयाचं तिकीट लावण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही 15 रुपयाचं ई सेवामधून करता। परंतु जाणीवपूर्वक त्या 240 केसेस ठेवल्या त्रुटीमध्ये आणि त्याच्यामुळं परिणाम हा होता की त्या पुन्हा तलाठ्याकडे वापस जाणार, तलाठ्याकडून त्या लाभार्थ्याकडे जाणार, पुन्हा लाभार्थ्याला तो स्टॅम्प लावून वापस मीटिंगसाठी ठेवावं लागणार। म्हणजे 1 वर्ष त्या विधवा भगिनीचं, म्हाताऱ्या माणसाचं, त्याच्या 1,000 रुपये पगाराचं नुकसान होणार। आणि म्हणून त्याला विनंती केली होती की असं करू नको, अशा त्रुटीमध्ये काढल्यापेक्षा आपल्या खिशातून जरी 5 रुपयाचा स्टॅम्प लावला तरी चालतो, माझ्याजवळून 5 रुपये घ्या। परंतु त्या गोष्टीमुळं ऑफेंड होऊन त्यांनी हे सगळं केलं आणि सगळे साक्षीदार जमा केले, एकवटले ते लोक आणि तशी केस त्या डेव्हलप झाली। आणि आज न्यायालयाने जरी साक्षीदार नसले तरी पण 3 महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा दिली आहे, 21,000चा दंड केला आहे। आम्ही न्यायालयाचा सन्मान करून निश्चितपणे हायकोर्टात जाऊ। परंतु इंटेन्शन हेच होतं की हे सरकारी अधिकारी दुर्दैवाने स्वतःच्या अधिकाराचा इतका गैरवापर करतात की त्याच्यामुळं सामान्य माणसाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी, खरं जर पाहिलं तर त्रुटी जर निघाली असेल तर त्रुटी ताबडतोब कळवायला पाहिजे ना। त्या लोकांना त्रुटी कळवली, 5 रुपयाची स्टॅम्प तो केव्हाही फटकन लावता आला असता जर कळवली असती तर। पण ती केस घेताना जर त्रुटी यांच्या लक्षात आली तर त्याला सांगायला पाहिजे की 5 रुपयाचा स्टॅम्प लावा। परंतु त्रुटीमध्ये काढून 6-6 महिने प्रलंबित ठेवायचं आणि कोणी काही बोललं तर 353चं हत्यार वापरायचं। दुर्दैवाने हे 353चं हत्यार इतकं भयानक झालेलं आहे की तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला काहीही बोलू शकत नाही, तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला जाबही विचारू शकत नाही। म्हणजे तो MSEBचा असो, तो तहसीलचा असो, तो पंचायत समितीचा असो, एखाद्या बाबूला तुम्ही बोलले जरी तरी ते माझ्या कामात अडथळा आणला, मला शिवीगाळ केली, मला मारहाण केली,
असा रिपोर्ट दिला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.